पूरे की रहने वाली फाजिला जबीन की जो लाश है उसको कब्र से निकाल लिया गया है। जी हाँ, हम आपको बता दें कि अमरावती के सौदागरपुरा की रहने वाली फाजिला जबीन की शादी जो है जनवरी में हुई थी और अभी मई के महीने में 14 तारीख को उसके वालिदैन को कॉल आता है उसके ससुराल से कि हार्ट अटैक से उसका इंतकाल हुआ है। और जब उसकी बॉडी को यहाँ लाया जाता है, गुस्ल देते वक्त गले पर निशान थे, ऐसा आरोप उसके घर वालों ने लगाया है। शिकायत नागपुर गेट पुलिस स्टेशन में दर्ज की, जिसके बाद पुलिस ने जो है यहाँ पर फॉरेंसिक टीम को बुलाया और उसकी लाश को यहाँ से निकाला। आपको बता दें कि ये जो है फाजिला जबीन सौदागरपुरे की रहने वाली थी और उसके घर वालों का आरोप है कि उसके ससुराल वालों ने उसकी हत्या की है और भी कई संगीन रिपोर्ट आने के बाद ही साफ होगा। ऐसे में फॉरेंसिक टीम यहाँ पर मौजूद है, साथ ही साथ जो नागपुर गेट पुलिस स्टेशन के थानेदार है उर्ला गौंडावार, उनके नेतृत्व में, उनके मार्गदर्शन में ये पूरा कार्रवाई की जा रही है और 0 एफआईआर बताया जाता है कि ससुराल वाले जो है नागपुर के मोमिनपुरा के रहने वाले हैं। अब देखना यही होगा कि पोस्टमार्टम रिपोर्ट में क्या आता है और किस तरह की कार्रवाई पुलिस की जानिब से इस होणार 26 रोजी 00:20 वाजता जी मृतक आहे फाजिला जबीन जुबेर शेख, वय 19 वर्ष आहे तिचं. तिला 25 जानेवारी 2026 रोजी तिचं लग्न झालेलं होतं आणि तिचं नागपूर येथे मोमिनपुरा या तहसील पोलिसांच्या हद्दीत तिचं नवऱ्याचं घर आहे. त्या ठिकाणी त्या भावाला 15 तारखेला 00:20 वाजता फोन आला की अर्ध्या तास असा प्रकार चालू आहे की मला सासुराच्या लोकांनी धमकी दिलेली आहे की अर्ध्या तासात तुझा काहीतरी बरं वाईट होईल अशी ती तुझ्या भावाला कळवलेलं आहे. त्यावरून त्यांनी तात्काळ पुन्हा 1 वाजता त्याच रात्रीला म्हणजे 40 मिनिटानंतर कळविण्यात आले की तिला अटॅक आलेला आहे आणि तुम्ही येऊन जा. व यांनी त्याचे नातेवाईक, भाऊ हे सर्व सकाळी 7 ते 8 दरम्यान त्या ठिकाणी घरी पोचले. घरी पोचल्यानंतर त्यांच्यामध्ये बॉडी घेण्यावरून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं अंत्यविधी करू. त्यांचं म्हणणं आहे आमची मुलगी आहे, त्या दृष्टीने आम्ही अमरावतीला घेऊन जाऊ. अशा याच्यातून त्यांचे वाद झाले. त्यातून मग त्यांनी घेऊन येण्याचा निर्णय केला. परंतु तत्पूर्वी तिच्या गळ्याभोवती, शरीराभोवती सर्व कपडा बांधलेला होता. त्यांनी त्याच परिस्थितीत तिथून ॲम्ब्युलन्स घेऊन परत थेट सरळ अमरावतीला त्यांच्या निवासस्थानी आले, सौदागरपुरा या ठिकाणी. त्यानंतर त्यांची अंत्यविधी प्रक्रिया चालू असताना ज्यावेळेस मैताला स्नान घालत असतो त्यावेळी त्या ठिकाणी जे काही महिला होते त्यांच्या लक्षात आलं की या ज्या गळ्याभोवती व्रण आहेत फाशी दिल्यासारखे. त्यानुसार त्यांनी त्यावेळेस कळवलं की नाही माहीत नाही, परंतु त्यानंतर तिची अंत्यविधी, दफनविधी, ईदगाह या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु त्याचे व्हिडिओ जे काय गळ्याभोवती व्रण आहेत, जखमा आहेत, त्याचे व्हिडिओ केल्याने त्यांच्या समाजात ते व्हायरल झालेला आहे. जो ॲडव्हान्स किंवा प्रोव्हिजनल रिपोर्ट भेटतो त्या पद्धतीने आम्ही ते प्रोव्हिजनल रिपोर्ट प्राप्त करून घेऊ. त्याप्रमाणे आम्ही ज्या ठिकाणी तहसील पोलिसांचे PI संजय मेंढे आहेत त्यांना आम्ही ते हे पत्र त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवू. त्याचे अवलोकन करून ते पुढील जी काही असेल, ज्या पद्धतीनं स्ट्रँग्युलेशन असेल किंवा इतर काही प्रकार असेल ते पोस्टमॉर्टम केल्यानंतरच तो निष्पन्न होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया कायदेशीर जी काय असेल ती त्यांनी गुन्हा नोंदवतील. बाकीच्या हे जे ED अकस्मात मृत्यू आहे याचे सर्व कागदपत्र आम्ही जे काही कालपासून केलेलं आहे ते सर्व पत्रव्यवहार, सर्व कागदपत्र आम्ही त्यांना सुपूर्द करू.